पॉइंट क्लिपिंग हे आपण पाहिलं होतं. पॉइंट क्लिपिंग मध्ये काय आहे, जर आपल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हे एक्स मीन आणि एक्स मॅक्स याच्या दरम्यान असेल, याच्या बिटवीन असेल, तरच तो पॉइंट विजिबल असेल. पण त्याचबरोबर आपल्याला वाय कोऑर्डिनेटचे पण कंडिशन चेक करावे लागतील. वाय कोऑर्डिनेट सुद्धा आपल्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट सुद्धा वाय मीन आणि वाय मॅक्सच्या इन बिटवीन असायला पाहिजे. जर ह्या 4 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच आपण काय करणार आहोत, तो पिक्सेल हा विजिबल आहे, तो पॉइंट हा विजिबल आहे असं आपण प्रिंट करणार आहे. तर याबद्दल आपण मगाशी बोललोय. सो लेट अस गो फॉर द प्रोग्राम. ऑलरेडी एक प्रोग्राम मी करून ठेवलेला आहे. लेट अस चेक वेअर इट इज पॉइंट क्लिपिंग. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय केले आपण. जस्ट फॉरगेट अबाउट द रिमेनिंग थिंग. इथे मिनिमम आणि मॅक्सिमम कोऑर्डिनेट, विंडोचे कोऑर्डिनेट आपण इनपुट करून घेतले. ओके, ही जी लाईन आहे, दिस लाईन इज asking us for entering the values for the left bottom corner and top right corner. तर हे कोऑर्डिनेट आपण ऍक्सेस केलेत. त्याच्यानंतर आपण जो पॉइंट आपल्याला चेक करायचा आहे अगेन्स्ट दिस विंडो, ह्या विंडोच्या बरोबरीनं कंपॅरेटिव्हली आपल्याला चेक करायचे की तो त्या विंडोच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे. त्यासाठी त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय म्हणून आपण घेतलेले आहे. त्यानंतर we have the remaining part is the presentation, so forget about that. Now what we did here, we have written the conditions. ज्या कंडिशन्स आपल्याला हव्या होत्या त्या लिहिल्यात. जसं की बघा, आपला x आहे तो आपण x मिनिमम आणि x मॅक्सिमम ह्यांच्या बरोबर कंपेअर केलाय. त्यासोबत आपला y कोऑर्डिनेट, आपला म्हणजे कुठल्या पॉइंटचा, जो पॉइंटचा आपल्याला चेक करायचे त्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट हा विंडोच्या मिनिमम y कोऑर्डिनेट आणि मॅक्सिमम y कोऑर्डिनेट बरोबर कंपेअर केलेला आहे. यामध्ये कंडिशन कशी लिहिली आहे बघा, जो x मिनिमम कोऑर्डिनेट आहे विंडोचा त्याच्यापेक्षा आपला x हा मोठा असायला पाहिजे किंवा त्याच्या बरोबर असायला हवा. तसाच जो आपला x आहे तो x मॅक्स एवढा किंवा x मॅक्स पेक्षा कमी असायला पाहिजे. तसंच y कोऑर्डिनेट हा y मिनिमम बरोबर किंवा y मिनिमम पेक्षा मोठा असायला हवाय. तर y मॅक्सिमम पेक्षा छोटा किंवा y मॅक्स एवढा असायला हवाय. जर ही कंडिशन कम्प्लिटली सॅटिस्फाय झाली, ट्रू झाली, तरच आपण काय करू शकतो, पॉइंट इज इनसाइड द विंडो प्रिंट करू शकतो. अदरवाइज पॉइंट इज आउटसाइड द विंडो. गॉट दिस प्रोग्राम? येस और नो? छोटा प्रोग्राम आहे, काही सुद्धा नाहीये. फक्त आपण काय केले, कोऑर्डिनेट्स घेतलेत आणि या इफ एल्स न फक्त चेक केलेलं आहे. सो let us execute this program. Okay, so we will give the minimum and a maximum window coordinates. So assume that we have a 200 and a 200. These are the x mean, y mean. Then we will go for entering the next two values, that is the x max and a y max. So we will take 450 and 450. Okay, it can be anything. आता तुम्ही मला कोऑर्डिनेट सांगा जे आपण चेक करूया. टेल मी द एक्स अँड वाय. पॉइंटचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मला सांगा. 150 and 460. 150 and 460. Let us check. Where it is? Is it inside or outside? Outside. It is outside the window. So point is outside the window. Print झालं? Yes, ma'am. Okay. तर ह्या पद्धतीने आपण प्रोग्राम केले. अगेन वी विल चेक वन मोर पॉइंट विच इज इनसाइड द विंडो. यू कॅन टेक एनी डायमेन्शन, इट डझंट मॅटर. कोऑर्डिनेट फक्त सांगा जे की एक्स मीन आणि एक्स मॅक्सच्या मध्ये असतील. ऐका की आता 200 पेक्षा मोठा आणि 350 पेक्षा कमी सांगा. 140 and 270. 140 म्हटल्यानंतर 250 and 300. 300. Okay, it is inside the window. So point is inside Yes, the ma'am. window. Yes, ma'am.
Yes, आलं? ma'am. आता Yes, तुम्हाला बघा, मला एक सांगा, आता जर आपण लाईन घेतली P1 P2 घेतली, म्हणजे आपण काय केलं बघा, what we can do here, we will ask to user to enter the point P1 coordinate and point P2 coordinate, आणि आपण त्याच्यातनं लाईन ड्रॉ करू शकतो जर आपल्याला मिळालं तर, जसं की लाईन ह्या स्टँडर्ड फंक्शनने आपण x1, y1 आणि x2, y2 न ही लाईन आपण प्लॉट करू शकतो, बरोबर आहे. Yes, नंतर ma'am. आपण काय Yes, चेक ma'am. करणार, P1 आणि P2 चे पॉइंट घेऊन अगेन्स्ट द विंडोज कोऑर्डिनेट कम्पेअर करू शकतो. अशा पद्धतीने आपण लाईन पण घेऊ शकतो, पण इट विल टेक द मोर टाइम. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अल्गोरिदमचा वापर करायचा, तर तो कसा आहे तो बघूया. ओके, बॅक टू द प्रेझेंटेशन. तर मला वाटतं तुमच्या लक्षात आले आता पॉइंट कसे आपण कम्पेअर करतो. तर लाईन कडे जाऊयात. लाईन मध्ये आपण काय म्हणतोय, जसं मगाशी बघितलं, हे ऍक्च्युअल आफ्टर क्लिपिंग अ लाईन आपल्याला हे ऑब्जेक्ट मिळतात, पण जर आपण ओरिजिनल व्ह्यू बघितला तर ह्या पद्धतीनं तो आहे. सॉरी. ओके, नेक्स्ट. बिफोर क्लिपिंग ह्या पद्धतीनं प्रेझेंटेशन होतं, आफ्टर क्लिपिंग वी आर गेटिंग दिस रिझल्ट. नाउ व्हॉट वी नीड टू डू हियर, काही सर्टन अल्गोरिदम्स आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून सॉल्व्ह करताना तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. पहिला अल्गोरिदम जो आहे तो कोहेन-सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. विंडोचा शेप कसा आहे मला फक्त सांगा, स्टँडर्ड विंडो शेप हा आपण कसा ठेवतो, Rectangle घेतो. रेक्टँग्युलर. इट इज ऑलवेज रेक्टँग्युलर. त्यामुळे आपल्याला लेफ्ट बॉटम कॉर्नर आणि राईट टॉप कॉर्नर एक्झाम्पल मध्ये पण, म्हणजे मॅथमॅटिकल एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं तर त्यामध्ये सुद्धा या पद्धतीने विंडोचे डायमेन्शन दिले जातील, ते आपण पाहूयात नंतर. लेट अस बॅक टू द फर्स्ट अल्गोरिदम, कोहेन-सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. देर आर 2 scientists who has developed this algorithm, so let us discuss. 2 dimensional लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आहे, 3D चा काही संबंध नाहीये. ह्याच्यामध्ये 2 फेजेस आहेत, तुम्हाला 2 फेजेस ना हा अल्गोरिदम वर्क झालेला पाहायला मिळतो किंवा करायचा आहे. पहिला आहे ते रिजन कोड जनरेशन, म्हणजे आपली लाईन ज्या एरियामध्ये आहे, ज्या रिजन मध्ये आहे, दॅट रिजन वी नीड टू यूज टू कॅल्क्युलेट द कोड. तर ते का करायचं ते तुम्हाला सांगेन, कसं करायचं तेही वी आर गोइंग टू डिस्कस. क्लिपिंग प्रोसिजर, मग ऍक्च्युअल क्लिपिंग प्रोसिजर कशी आहे, दॅट वी विल डिस्कस. नाउ लेट अस अंडरस्टँड द फर्स्ट फेज ऑफ अवर अल्गोरिदम. खूप लक्ष देऊन ऐका, कारण आपल्याला हे करायचं आहे, अल्गोरिदम मध्ये सुद्धा कन्वर्ट करायचंय. बघा, एक प्लेन आहे, प्लेन म्हणजे तुमचा पेपर असेल जो की 9 रिजन मध्ये डिवाइड झालेला आहे. तर फॉर एक्झाम्पल लेट अस ड्रॉ द 9 regions here. ओके, एक प्लेन आहे, प्लेन घेतला आपण, आय विल डिवाइड इनटू द 9 region. झाले का 9 regions? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay. Now we will go back to the presentation. बघा, it uses the outcode to determine the visibility portion of a line. हे जे 9 regions आहेत त्याला आउटकोड्स असं म्हणलं जातं, जे आपल्या लाईनची विजिबिलिटी आपल्याला सांगणार आहे. प्रत्येक आउटकोड हा 4 बीट मध्ये डिवाइड आहे, किंवा प्रत्येक आउटकोड हा 4 बीट न बनलेला आहे. आता हे 4 बीट कोणते आहेत बघा, पहिला पोझिशन जे आहे ती टॉपची पोझिशन दाखवतं, म्हणजे वाय मॅक्स दाखवतं. ओके, देन वी हॅव अनदर कंडिशन वाय मीन, वाय मॅक्स, वाय मीन, एक्स मॅक्स, एक्स मीन. थोडक्यात जर तुमची लाईन आपल्या विंडोच्या वरच्या बाजूला टच करत असेल किंवा वरती असेल, तर ह्या पोझिशनचा बीट काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके, फर्स्ट पोझिशनचा बीट काय आहे, 1 आहे. फॉर एक्झाम्पल, या प्रत्येक टॉप साइडला असेल तर प्रत्येक पोझिशनचा बीट काय होणार आपला, 1 होणार. 1. पहिला बीट, वी आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट बीट. नेक्स्ट, जर मिनिमम असेल तर त्या पहिल्या पोझिशनचा बीट म्हणजे खालच्या बाजूचा, वाय मिनिमम कुठं आहे,
खाली आहे. जस्ट आय विल टेल यू. बघा इथे आपल्याला कसं असणार आहे, दिस इज अवर वाय मॅक्स, दिस वन विल बी अवर वाय मीन. बरोबर आहे का? इज इट करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. हा काय असेल, एक्स मीन असणार आहे. X max. हा? X max. मॅक्स असणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात ह्या पर्टिक्युलर पोझिशनचा इथला पहिला बीट हा 1 असेल, इथे पहिला बीट काय असणार आहे, 0 असेल, दुसरा बीट 1 असणार आहे. ओके, पण इथं एक्स मीन पण आहे. मग एक्स मीनचा बीट कुठला आहे आपल्या ह्याच्यामध्ये, शेवटचा बीट आहे, त्यामुळे हा सुद्धा काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके, तर वाय मॅक्स इथे एक्स मॅक्स नाहीये, त्यामुळे एक्स मॅक्स 0, इथे 1 असणार आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं, आय विल टेल यू, बट जस्ट फॉर अ टाइम बिंग हे लक्षात ठेवा की पहिल्यांदा वाय मॅक्स, वाय मीन, एक्स मॅक्स, एक्स मीन हे लक्षात ठेवा. TBREL ही प्रॉपर्टी जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता यातली मेन गोष्ट काय आहे, जो सेंटरचा स्क्वेअर आहे किंवा सेंटरचा रेक्टँगल जो आहे तो काय आहे, आपला क्लिपिंग विंडो आहे. हा जो एरिया आहे, दिस एरिया इज नथिंग बट अवर क्लिपिंग विंडो. ओके, प्रत्येक रिजन मध्ये किती बीटचा कोड असणार आहे, एनीबडी? 4 bits. 4 बीट्स. 4 bits. सेंटरचा रिजन जो आहे, दॅट रिजन इज इंडिकेटिंग व्हॉट, क्लिपिंग विंडो. इट विल हॅव द ऑल 4 बीट्स आर 0. हे सगळे बीट्स म्हणजे आउटकोड काय आहे क्लिपिंग विंडो साठी, 0 0 0 0 0. ओके, आता आपल्याला काय करायचंय, हेच चेक करायचंय की आपली जी लाईन आहे त्याच्या एंड पॉइंट्सचे आउटकोड काय आहेत आणि त्याच्यावर सर्टन ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. TBRL प्रॉपर्टी आहे. TBRL मध्ये प्रत्येकाचा बीट जो आहे तो 1 राहणार आहे. ओके, आणि सेंटरला जे आहे ते 0 राहणार आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला इथं काय येणार आहे, 1. बरोबर आहे? इज इट? Ma'am. Yes, ma'am. TBRL. हा, जस्ट वेट. ओके, तर आपल्या प्रॉपर्टीनुसार TBRL आहे. यातला कुठलाही बीट आपला बॉटमला आहे का, बॉटम साइडला आहे का? No, येस, ma'am. नाही. त्यामुळे आपल्या सेकंड बीट काय येणार आहे, 0. प्रत्येकाचा 0 Zero. येणार. येस ऑर नो? आता मला सांगा, हा जो पहिला बीट आहे, इज इट ऍट द राईट ऑर लेफ्ट साइड? Left. ही कुठली साइड आहे, ही कुठली साइड आहे? ह्या Left side. आपल्या क्लिपिंग Left side. विंडोच्या Left कुठल्या side. लेफ्ट साइडला आहे. Left आपण side ला. प्रॉपर्टी कशाने सेट करणार आहे, TBREL ना. म्हणजे नेक्स्ट बीट कुठला येतोय, राईट येतोय का लेफ्ट येतोय? आता टी लिहिला, Left. हा, नंतर बॉटम लिहिला, आता लेफ्ट राईट येतोय का लेफ्ट येतोय? TBREL Right. राईट येतोय. Right. राईट बीट Right. हा राईट आहे का, क्लिपिंग विंडोच्या राईटला आहे का? No, ma'am. म्हणून हा 0 येणार. हा राईटला आहे का? हा एक्झॅक्टली ma'am. त्याच्या वरती आहे, त्यामुळे हा सुद्धा 0 येणार. हा राईटला आहे का? Yes, No, ma'am. ma'am. Yes, ma'am. इट विल बी 1. Ma'am. ओके, परत लक्षात घ्या, आपल्याला काय चेक करायचंय, आपल्याला एक प्रॉपर्टी चेक करायची, TBRL. T stands for top, B stands for bottom, R stands for right आणि L stands for Yes. left. Okay, so I will write here top, then we have a bottom. मॅम म्हणजे त्याच्या पोझिशन नुसार फक्त 1 करायचं, जिथे फक्त position हा, त्याची व्हेरी फक्त. गुड. तो बीट फक्त काय करायचंय, त्याच्या पोझिशन नुसार सेट किंवा रिसेट करायचं, एवढंच करायचं आपल्याला. ओके,
आणि हे कुणाच्या अगेन्स्ट चेक करायचंय? क्लिपिंग विंडोच्या, म्हणजे त्या क्लिपिंग विंडोच्या पर्टिक्युलर रिजन जो आहे तो क्लिपिंग विंडोच्या टॉपला आहे, बॉटमला आहे, राईटला आहे का लेफ्टला आहे, त्याच्यानुसार त्या पोझिशनचा रिस्पेक्टिव्ह पोझिशनचा बिट काय करायचा आहे? सेट करायचा आहे. ओके, तर बघा आता वाय मॅक्स आहे ह्या रिजन कोडसाठी आपल्या क्लिपिंग विंडोच्या वरच्या बाजूला आहे, म्हणजे टॉपला आहे, त्यामुळे पहिला बिट 1 होणार. बॉटमला नाहीये, टॉपला असेल तर बॉटमला नाही, त्यामुळे हा शून्यच राहणार. राईट साईडला नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा शून्य Zero. होणार. लेफ्ट साईडला आहे त्यामुळे 1 होणार. 1. ओके, नाव दिस इज व्हॉट इट इज एक्झॅक्टली अबाउट टू द क्लिपिंग विंडो. त्यामुळे टॉप आहे, बॉटमला नाहीये, राईटला Bottom नाहीये, zero. लेफ्टला पण नाहीये. बरोबर आहे, सेंटरला येतो, Yes, त्याचा ma'am. काही संबंध नाहीये. नेक्स्ट, हु विल टेल मी नाव? टॉपला आहे का? Yes, One. ma'am. 1 0 बॉटम? Zero. Bottom ला zero. 0 1 0. Right ला 1 One, and left ला zero. 0. Right. Very good. Now we will go for bottom ला जाऊयात आता. टॉप आहे का? 0 Zero. Ma'am, zero. Bottom आहे का? 1. हा. 1 राईटला आहे का? 0. 0 Left ला नेक्स्ट 1. नेक्स्ट Zero. सांगा. 0. Bottom 0. 0 1 येणार ना 0, 0. बॉटमला? हा, 0 0. नेक्स्ट 0 0 0 1 0 1 1 0. 1 1 0. व्हेरी गुड. अँड दिस वन टॉपला Zero. नाहीये, बॉटमला 0 नाहीये, 0 0 0 0 1 0 0. 0 0 0 0 1 हा, आणि हे दिस वन 0 0 0 0 1 0 0. बरोबर आहे. आलं लक्षात कसं काढायचं ते? Yes, ma'am. ही पहिली Yes, ma'am. फेज आहे तुमची. यू हॅव टू कॅल्क्युलेट आउटकोड फॉर द ऑल रिजन्स. हे तुम्हाला पाठ करायचं असेल तर, किंवा ही मी जी सांगितलेली ट्रिक आहे, दिस इज द सिम्पलेस्ट ट्रिक बाय विच यू जस्ट हॅव टू रिमेंबर सेंटर वन इज अ 0 0 आणि क्लिपिंग विंडोच्या टॉपला, बॉटमला, राईटला किंवा लेफ्टला कुठे आहे त्याच्यानुसार तो रिस्पेक्टिव्ह बिट आपल्याला 1 करायचा आहे. अदर बिट्स वी नीड टू कीप द 0 ओनली. ओके, नाउ वी नीड टू गो फॉर द सेकंड फेज, दॅट इज द क्लिपिंग प्रोसिजर. आता पहिली केस लक्षात घ्या. लाईन आहे आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल वी विल ड्रॉ अ लाईन. एक लाईन ड्रॉ करूया. ओके, एक लाईन ड्रॉ करूया विच इज गोइंग लाईक दिस. काहीतरी अशी लाईन आहे, बरोबर आहे. आता आपल्याला कुठला पार्ट दाखवायचा आहे? ह्या लाईनचा जेवढा पार्ट 0 0 0 0 ह्या रिजन कोड मध्ये येतोय तेवढाच पार्ट ऍक्सेप्टेबल आहे. रिमेनिंग पार्ट ऑफ अ लाईन इज अ रिजेक्टेड. येस ऑर नो? Yes, ma'am. बरोबर आहे का? एवढीच लाईन घेऊयात. रिमेनिंग पार्ट आपल्याला काय करायचं आहे? रिजेक्ट करायचं आहे. आता ह्यात पहिलं काय सांगितलंय बघा. इफ बोथ एंड पॉइंट्स ऑफ लाईन आर इनसाइड द क्लिपिंग विंडो देन एंटायर लाईन इज अ विजिबल. बरोबर आहे. जर Yes, ma'am. माझ्या लाईनचे दोन्ही एंड पॉइंट असे असते, क्लिपिंग विंडोच्या आत असते, तर आपण काय केलं असतं? लाईन कम्प्लिटली ऍक्सेप्ट केली असती. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so entire line is visible and it is accepted. No need to clip. क्लिप करायची गरज आहे का? कट करायची गरज आहे का? No, ma'am. नाहीये. No, ma'am. सेकंड केस बघा काय आहे. जर both end points of a line are lie completely outside of one side of a window. जर आपली ही विंडो आहे, ह्याच्या ह्या बाजूला ही लाईन आहे, किंवा अनदर लाईन इज at this position or here or here at any side of a clipping window, पुन्हा आपल्याला क्लिप करायची गरज आहे का? No, ma'am. ओके, काही करायची गरज नाहीये. ही सेकंड केस आहे. पहिली केस काय आहे? दोन्हीही एंड पॉइंट, लाईनचे दोन्ही एंड पॉइंट हे क्लिपिंग रिजन मध्ये, क्लिपिंग विंडो मध्ये आहेत, तर आपल्याला कम्प्लिटली लाईन ऍक्सेप्ट करायची आहे आणि क्लिपिंग करायची गरज नाही. सेकंड केस काय आहे? जर आपल्या लाईनचे दोन्ही एंड पॉइंट्स विंडोच्या एका साईडला असतील, एका बाजूला असतील, तर आपल्याला क्लिपिंग करायची गरज नाहीये. पण लाईन ही काय आहे? कम्प्लिटली रिजेक्टेड. कारण आपल्या विंडो मध्ये नाहीये, आपल्या व्ह्यू मध्येच नाहीये ती, त्यामुळे आपण ती लाईन ऍक्सेप्ट करायची नाही, विजिबल करायची नाही. दोन केसेस कळाल्या?
Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now third case, that is nothing but the partially visible. जर दोन एंड पॉइंट्स हे विंडोच्या बाहेरच्या बाजूला असतील, बट लाईन गोज थ्रू अ विंडो, लाईन आपली काय करते, विंडो मधून जाते, किंवा वन एंड पॉइंट ऑफ अ लाईन इज आउटसाइड ऑफ अ विंडो and another is inside of a window, then line is a partially visible. For example, this scenario or this scenario, one point of a line is inside the window, another is outside the window, or the line is a passing, both lines, both endpoints are out of the window, but line passes through the window. Line चे दोन्ही endpoint बाहेर आहेत, पण विंडो मधून जाते, क्लिपिंग विंडो मधून जाते, ही एक केस. किंवा एक एंड पॉइंट लाईनचा आपला क्लिपिंग विंडो मध्ये आणि दुसरा बाहेर आहे, ही केस. तर ह्या दोन्ही केस मध्ये आपल्याला पार्शियली विजिबिलिटीची केस म्हणून कन्सिडर करता येईल. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so now we have to go for how to perform these actions. आपण आता बघून सांगू शकतोय, तुम्ही इमिडिएटली सांगितलं नाही नाही मॅडम, ही लाईनचे दोन्ही एंड पॉइंट काय आहेत, आतमध्ये आहेत, त्यामुळे आपण काय करतोय, तर आपल्याला गरज नाहीये. आपल्याला काय होतं तिथं की लाईन कम्प्लिटली इनसाइड आहे, कम्प्लिटली विजिबल असणार आहे. जर बाहेर असेल तर आपण काय म्हणतोय की लाईन कम्प्लिटली आउटसाइड आहे आणि आपल्याला विजिबिलिटी करायची गरज नाहीये. हे तुम्ही बघून सांगताय, पण हे प्रोग्राम न तुम्ही कसं करणार, तर त्यासाठी एक प्रोसिजर आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला लॉजिकल ऑपरेशनची गरज पडते. तर हे लॉजिकल ऑपरेशन काय आहेत बघा. लाईन, तुमच्या लाईनचं पहिल्यांदा तुम्ही काय फाइंड आउट करणार, आउटकोड कॅल्क्युलेट करणार. ओके, पहिल्या फेज मध्ये काय निघतंय तुमचं आउटकोड. आता क्लिपिंग प्रोसिजर मध्ये 3 केसेस आहेत. तुमच्या आउटकोडचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला इथं लॉजिकल ऑपरेशन न त्याच्यावरती परफॉर्म करून 3 पैकी एका कन्क्लुजनला यायचं. तर पहिलं कन्क्लुजन बघा काय आहे. जर तुम्ही लाईनच्या एंड पॉइंटच्या आउटकोडचं ऑरिंग केलं, ओके, इफ यू performing the OR operation on the outcode of the both endpoints and if you are getting a result 0 0 0 0, जर तुम्हाला 0 0 0 हा रिझल्ट मिळत असेल तर याचा अर्थ काय आहे, तुमची लाईन ही क्लिपिंग विंडो मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे. आता ह्या लाईनचे ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे. लेट मी ड्रॉ द अनदर लाईन, एक वेगळी लाईन, कलर घेऊयात. हा भगव्या कलरची लाईन आहे आपली. सो वी विल टेक हियर ए पॉइंट, ह्याचं ए आहे. व्हॉट इज द आउटकोड ऑफ ए अँड बी? टेल मी. 0 0 0 0 0 0 0 0. ए चा काय आहे 0 0 0, बी चा काय आहे आपला 0 0 0. 0 0 0. ऑरिंग काय होईल यांचं? आफ्टर ऑरिंग आपल्याला काय मिळेल? 0 0 0. ऑल Four वी आर times गेटिंग द 4 zeros. ह्याचा अर्थ काय, लाईन इज अ कम्प्लिटली inside. इनसाइड, Inside the Okay. clipping window. इनसाइड द क्लिपिंग विंडो. त्यामुळे ती लाईन आपली केस 1 आपली सॅटिस्फाय झाली. आता दुसरी केस, चेक करूया. आता तुमचं ऑरिंग आलं 0. ओके, जर ऑरिंग 0 नाही आलं तर काय करायचं बघा. इफ लॉजिकल ऑर ऑफ 2 आउटकोड इज नॉट 0, देन 2 पॉसिबिलिटी. ती एकतर पार्शियली विजिबल असेल किंवा ती कम्प्लिटली इनविजिबल असेल. बरोबर आहे? Yes, ma'am. Yes, लाईन ma'am. ही Yes, ma'am. कम्प्लिटली इनविजिबल कधी असेल, जर ती क्लिपिंग विंडोच्या बाहेर असेल. पण जर ती क्लिपिंग विंडो मधून पास थ्रू झाली असेल किंवा त्या लाईनचा एखादा एंड पॉइंट हा क्लिपिंग विंडो मध्ये असेल तर लाईन ही पार्शियली विजिबल राहते, म्हणजे पार्शियली इनसाइड द क्लिपिंग विंडो आहे. ओके, जर आपला आउटकोड 0 0 0 नाही आला पहिल्या स्टेप नुसार, तर आपण काय करणार, त्यांच्यावरती एंडिंग परफॉर्म करणार. ओके, सो लेट अस चेक फॉर दॅट. अजून एक लाईन घेऊयात. We will take another line. For example, we have these two. Now we will consider this one is the A
This one is the B. What is the outcode for A? 0 1 0 0 1 0 1 0 1 0 1. What is the outcode for B? 0 1 0 1 0 0 1 0 0 0 0. So now tell me what will be the ending? After ending, what we will have here? 0 0 0 असणार. 1 1 1 असणार. 0 0 0 0 0 1 0 1 0 असणार. Complete all 4 bits 0 आहेत का? नो मॅम No, ma'am. सॉरी, पहिल्यांदा आपल्याला ह्यांचं काय करावं लागेल? ऑरिंग करावं लागेल. एक्सक्यूज मी. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? ऑरिंग करावं लागेल. सो द ऑरिंग ऑपरेशन, द फर्स्ट स्टेप इज कंपल्सरी आपल्याला पहिल्यांदा ऑरिंग करायचं. जर ऑरिंगचा रिझल्ट 0 0 नाही आला तर आपण काय करणार आहे? त्यांचा Ending. एंडिंग करणार आहे. एंडिंग एंडिंगचा रिझल्ट काय आला? 0 1 0 0. बरोबर आहे? यस This मॅम is a Yes, ma'am. ending result. Now check. If logical ending of a two outcode is not 0 0 0, then line is outside the clipping window. गरज आहे का आता काय आपल्याला विजिबिलिटी चेक करत बसायची? नो मॅम No, ma'am. लक्षात घ्या, पहिल्यांदा ऑरिंगचा रिझल्ट 0 0 आला तर लाईन कम्प्लिटली इनसाइड आहे. जर ऑरिंगचा रिझल्ट हा 0 0 0 नाही आला तर आपण त्यांच्यावर एंडिंग करतोय. पण एंडिंगचा रिझल्ट पण 0 0 0 नाही आला तर आपण त्यांचं काय करतोय? त्या लाईनचं काहीच नाही करत. दॅट इज अ कम्प्लिटली आउटसाइड असा म्हणून मेसेज आपण प्रिंट करतोय. पण सेकंड केस इज व्हॉट? थर्ड केस जी आहे ती म्हणजे काय बघा, आपली जी लाईन आहे ती पास थ्रू होते. सपोज आता आहे ती लाईन घेऊया. दिस इज अ P and this one is the Q. Okay, what is the outcode for the P? P चा outcode काय आहे? 0 0 0 0 0 1. Q चा काय आहे? 1 0 0. 0 What is the ORing for this? Orange. ORing चा रिझल्ट काय येतो? 1 0 0 ऑर आहे, म्हणजे ही आपली कम्प्लिटली इनसाइड नाही आहे. अजून आपल्याला सांगायचं की कम्प्लिटली आउटसाइड आहे का नाही. ओके, तर ह्यांच्या एंडिंगचा रिझल्ट काय येईल? 0 0 0 0. एंडिंगचा रिझल्ट काय येतो ह्या दोन बीटचा? इट इज 0 0 0. So what exactly it is? It is not completely invisible. Completely invisible आहे का आपली लाईन? नाही आहे. Okay. So what is the next thing? If logical ending of two outcode is the 0 0 0 0, then line is partially visible. म्हणजे 3 नंबरची केस. आलं लक्षात? Yes, ma'am. यस मॅम ओके. आता आपल्याला महत्वाचा पार्ट चालू झाला. इथपर्यंत आपण पोहोचलो की लाईन ही कम्प्लिटली विजिबल आहे का कम्प्लिटली इनविजिबल आहे की पार्शियली विजिबल आहे. या 3 केसेस पैकी एका आउटकमला आपण, एका डिसिजनला आपण आलो. त्यातल्या पहिले 2 केसेस असतील तर पहिल्या केसमध्ये कम्प्लीट लाईन विजिबिलिटी दाखवायचे, दुसऱ्या केसमध्ये कम्प्लिटली रिजेक्ट करायचे. पण तिसऱ्या केसमध्ये जेवढा लाईनचा पोर्शन आपल्या क्लिपिंग विंडो मध्ये आहे तो पोर्शन, ती लेंथ आपल्याला काय करावी लागेल? कॅल्क्युलेट करावी लागेल. येस और नो? यस मॅम बरोबर आहे? Yes, बरोबर. ma'am. So we need to represent a line, we need to focus on a line, we need to make it visible a line from this boundary to the upper boundary of the clipping window. हा एवढा पोर्शन जो आहे लाईनचा, that portion we need to visible, आपल्याला त्याला विजिबल करायचा आहे. आणि अदर पोर्शन जो आहे म्हणजे P टू बाउंड्री पर्यंतचा आणि Q टू टॉप बाउंड्री पर्यंतचा हा रिजन लाईनची लेंथ तेवढी आपल्याला काय करायचे? क्लिप करून टाकायचे, रिमूव्ह करून टाकायचे. ओके, तर तेवढाच पार्ट आपल्याला दिसायला पाहिजे. सो वी आर इंटरेस्टेड इन टू द पार्ट लाईक दिस. एवढ्याच पार्ट मध्ये आपण काय आहोत? इंटरेस्टेड आहोत. एवढीच आपल्या लाईनची लेंथ आपल्याला दिसली पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं? मग आता हे जे 2 एंड पॉइंट्स आहेत म्हणजे P आता चेंज होणार. P आपला काय होणार आहे? वी नीड टू कॅल्क्युलेट हिअर न्यू कोऑर्डिनेट P डॅश.
नवीन कोऑर्डिनेट पी डॅश म्हणजे मी का म्हटलं नवीन नाव देण्याऐवजी आपण काय केलं आहे त्याच पी पॉइंटला नवीन पॉइंट आहे असं पी डॅश म्हणून दिलं आणि इथे काय येणार आहे आपला क्यू डॅश. क्यू डॅश. जे आपल्याला पी डॅश क्यू डॅश एवढी लेंथ कॅल्क्युलेट करावी लागेल. थोडक्यात म्हणजे ह्याचे कोऑर्डिनेट कारण लाईन फंक्शन आहेच आपल्याकडे फक्त आपल्याला कोऑर्डिनेट व्हॅल्यू मिळाले तर आपण लाईन फंक्शननी त्याला ड्रॉ करू शकतो. मग हे ड्रॉ करताना काय करायचं दॅट वी हॅव टू डिसाइड नाउ अँड दॅट इज द मेन कॅल्क्युलेशन पार्ट. ओके इथपर्यंत लक्षात आले? इथपर्यंत अजून कुणाला काही डाऊट असेल तर सांगा प्लीज. नो मॅम. नाहीये ठीक आहे. आता कॅल्क्युलेट करताना बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या कॅल्क्युलेशन नुसार आपली जी लाईन आहे ती लाईन क्लिपिंग विंडोच्या कोणत्या बाजूंना कुठल्या बाउंड्रीला लेफ्टला राईटला टॉपला बॉटमला त्याने कट केले किंवा पास थ्रू झाले हे आपल्याला कम्प्यूट करावं लागेल. थोडक्यात बघा जर ती पार्शियल व्हिजिबल असेल तर सम कम्प्युटेशन वी नीड टू कॅरी. पहिलं कम्प्युटेशन काय करायचंय तुम्हाला स्लोप कॅल्क्युलेट करायचंय. स्लोप कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला येतो सगळ्यांना अजून कुणाला येत नाहीये? येस मॅम. y2 minus y1 divided by x2 minus x1. मग आपल्याकडे p पॉइंट आहे q पॉइंट आहे. p चे x1 y1 आहेत q चे x2 y2 आहेत. त्याच्यावरून तुम्ही स्लोप अगदी मस्तपैकी कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर आपल्याला सेकंडली कॅल्क्युलेट करायचंय ते म्हणजे c ची व्हॅल्यू. c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक्सप्लिसिट लाईन इक्वेशन जे आहे प्रेझेंटेशन आहे ते यूज करायचे y इज इक्वल टू mx प्लस c. त्यावरून तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळेल. x आणि y तुम्ही कोणताही घेऊ शकता इट डझंट मॅटर. ओके तुम्ही कुठलाही घेतला जरी p घेतला p चे xy घेतले आणि q चे xy घेतले तरी तुम्हाला आन्सर सेमच येतं. ओके नेक्स्ट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला चेक करायचंय की तुमची लाईन ही कुठल्या एजला क्लिपिंग विंडोच्या कोणत्या एजला इंटरसेक्ट झाली. तर हे कॅल्क्युलेट करताना तुम्ही काय करताय बघा इट इज व्हेरी इझी. तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही पाठ करायची गरज नाही फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे. ओके आता जेव्हा तुम्ही जर तुमची रेष ज्याचं तुम्हाला कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचंय ते लेफ्ट एजला झाला आहे. ओके नवीन आवर एक्झाम्पल गो बॅक टू आवर एक्झाम्पल. नाउ टेल मी पी जी पी आहे आपला व्हॉट एव्हर द व्हॅल्यू इट इज हॅव्हिंग त्या पी पॉइंटचे x1 y1 कोऑर्डिनेट किंवा जी PQ लाईन आहे ती आपल्या लेफ्ट साईडला म्हणजे क्लिपिंग विंडोच्या लेफ्ट साईडला आणि टॉप एजला टच झाले किंवा पास थ्रू झालेली आहे. बरोबर आहे? मला सांगा जर आपल्याला हा बाउंड्रीवरचा एक्स कॅल्क्युलेट करायचा असेल म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू किती असेल ह्या पोझिशनला. एक्स कॉन्स्टंट आहे ह्या लाईनसाठी बरोबर आहे ह्या पोझिशन पासून बरोबर आहे ह्या पोझिशन पासून वरच्या पोझिशन पर्यंत एक्स कॉन्स्टंट आहे का? मग ह्या साईडला लेफ्ट साईडला आपल्या एक्स ची किती व्हॅल्यू आहे हो? 0 नाही म्हणायचं काहीतरी व्हॅल्यू असेल दॅट इज कॉल्ड एज द एक्स मिनिमम. येस ऑर नो? एक्स मिनिमम असणार आहे कारण ह्याच्या पुढची जी व्हॅल्यू ती मॅक्सिममच असणार म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे त्यामुळे आपण हे म्हणलेलं आहे. ओके जर माझी लाईन ह्या एजला राईट साइड एजला जर कट झाली असती तर एक्स माझा ह्या पहिल्या पॉइंट पासून वरच्या पॉइंट पर्यंत कॉमन राहिला असता दॅट इज व्हॉट एक्स मॅक्स. बरोबर आहे म्हणजे तुमची लाईन कशी पण कट होत्या. फॉर एक्झाम्पल माझी लाईन अशी कट झाली इफ माय लाईन कटेड लाईक दिस. ओके किंवा कुठेही होऊ द्या ह्या प्रत्येक लाईन साठी एक्स ची व्हॅल्यू आयदर एक्स मिनिमम असेल किंवा मॅक्सिमम असेल. आता इकडचे जर असतील ह्या साईडचे असतील ह्या साईडच्या ह्याच्यासाठी रेषा ज्या आहेत लाईन्स ज्या आहेत त्यांच्यासाठी एक्स काय झाला असता मॅक्सिमम राहिला असता. ओके बरोबर आहे आणि इकडच्या जर लाईन कन्सिडर केल्या तर आपला एक्स PQ लाईन सोडून द्या राहिलेल्या लाईन साठी आपला एक्स काय राहिला असता एक्स मिनिमम असता.
म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे इक्वेशन आहे, जे तुम्हाला चांगलं तोंडपाठ आहे, कुठलं इक्वेशन आहे माझ्याकडं, y इज इक्वल टू mx plus c mx प्लस plus सी. c. ह्याला अशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं, अशा पद्धतीनं पुट करायचे की जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे की तुम्ही काय कॅल्क्युलेट करताय. आता मला सांगा, पी डॅश साठी एक्स तर आपल्याकडे आहे, येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. पी डॅशचा एक्स काय असेल? पी डॅशचा एक्स काय असणार आहे? X पी minimum. डॅशच्या X minimum. व्हेरी गुड, X minimum. व्हेरी गुड. इट विल बी द एक्स मिनिमम. व्हॉट टू कम्प्युट नाव? कम्प्युट काय करावं लागेल आपल्याकडे? Y Y ला coordinate. compute. Y coordinate. बरोबर आहे. आणि आपल्या क्यू डॅश साठी काय कम्प्युट करावं लागेल आपल्याला? X compute करायला लागेल. X X compute compute करायला लागेल. Y max. आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? Y max. Y max. व्हेरी गुड. तर तुम्हाला कॉन्सेप्ट तर कळालाय, फक्त आता कॉम्प्युटेशन कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगते. ओके, आता आपल्याकडे इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx प्लस MX सी plus आहे. C. बरोबर, इक्वेशन आहे. आता ह्याला काय करायचंय बघा, जर लेफ्ट साइड असेल तर एक्स मिनिमम घ्यायचा, जर राईट साइड असेल एक्स मॅक्सिमम घ्यायचा. का घ्यायचा? कारण बघा ना, लेफ्ट साइडला आपला एक्स मीन आहे, तर राईट साइडला कोण आहे? X max. X max. कळलं तुम्हाला? जर मला एक्स Yes, ma'am. कम्प्युट करायचा असेल, सॉरी वाय कम्प्युट करायचा असेल, कारण वाय इज इक्वल टू इक्वेशन आहे ना आपलं, वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी आहे. तर जर मला वाय कम्प्युट करायचा असेल आणि माझी जर लेंथ ही, माझी लाईन जी आहे, सॉरी नॉट लेंथ, माझी लाईन जी आहे ती लेफ्ट साइडला, लेफ्ट एजला, क्लिपिंग विंडोच्या लेफ्ट एजला जर कट करत असेल, तर माझा एक्स त्यावेळेस काय असणार आहे? एक्स मिनिमम असणार आहे. ओके, एक्स मिनिमम घ्यायचा. जर माझी लाईन ही राईट एजला, क्लिपिंग विंडोच्या राईट साइड एजला जर कट करत असेल, तर माझा एक्स हा एक्स मॅक्स असणार आहे. अदर इक्वेशन विल बी सेम, एम इंटू एक्स मॅक्स प्लस सी. आलं लक्षात? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. आता मला सांगा, टॉप आणि बॉटम साठी आपल्याला कुणाला कम्प्युट करावं लागतंय? X ला. एक्स ला X. कम्प्युट करावे लागते. आता आपल्याकडे इक्वेशन तर एकच आहे, एम एक्स प्लस सी. ह्याला काय करायचं, आधी एक्स इक्वल टू करून घ्यायचं. मग एक्स इक्वल टू कसं येतं बघा, एम एक्स इज इक्वल टू वाय मायनस सी. बरोबर आहे का? Yes, ma'am. म्हणजेच एक्स इज इक्वल टू वाय मायनस सी अँड होल टर्म इज डिवायडेड बाय एम. M. बरोबर आहे. आता मला सांगा, जर मला टॉप एजचं वाय एक्स कम्प्युट करायचं असेल, तर मला काय करावं लागेल? त्यावेळेस माझ्या वायची कुठली व्हॅल्यू मला कन्सिडर करावी लागेल? Y max. Maximum. वाय मॅक्सिमम मायनस सी. तर कॉन्स्टंट तर सेमच राहणार आहे, स्लोप पण सेम राहणार आहे. आणि जर मला बॉटम एज साठी काढायचं असेल तर Y min. Y min. Minimum. Y minimum. Minus C divided by M. डिवायडेड बाय एम. बघा बरं, तसंच आहे का? Yes, ma'am. राहील लक्षात आता हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. एका Yes, ma'am. इक्वेशन वरून तुम्हाला फक्त बघायचंय की तुम्हाला एक्स मीन घ्यायचंय. म्हणजे आधी पहिल्यांदा तुम्ही हे आयडेंटिफाय करणार आहे की तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर तुम्ही बघणार आहे की ते त्याचं इक्वेशन कसं पुट करायचं. आणि वन्स यू हॅव, तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज माहित असणार आहेत, त्यामुळे ह्या व्हॅल्यूज फक्त पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करायची. तर हे जे होतं, that is the discussion, that is the theoretical part of our Cohen-Sutherland algorithm. One of the easiest algorithm it is. Now we have to go for the algorithm. Algorithm मध्ये काय आहे बघा, लक्षात घ्या. रीड करून घ्यायचंय. विंडोचे कोऑर्डिनेट, त्याचबरोबर लाईनचे कोऑर्डिनेट x1 y1 म्हणजे 2 पॉइंट P1 आणि P2 करा किंवा PQ करा, AB करा, वॉट एव्हर इट मे बी. कम्प्युट आउटकोड फॉर द एंड पॉइंट्स ऑफ अ लाईन AB. मग कम्प्युटेशन साठी आपल्याला चेक करावं लागतंय. काय चेक करणार, कसं करणार? मी तुम्हाला सांगितलं की रिजन कोड लिहा. मग ते रिजन कोड फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही सुद्धा हेच कॅल्क्युलेशन केलं ना. तुम्ही बघितलं ना की तुमचा y1 कोऑर्डिनेट हा y मॅक्स पेक्षा मोठा आहे का छोटा आहे, त्याच्यावरून तो बीट, रिस्पेक्टिव्ह बीट तुम्ही काय केला, सेट करत गेला. तर ते हे पॉइंट ए साठी करून घ्यायचं,
त्यानंतर सेम थिंग विल हॅपन टू द बी पॉइंट. लक्षात येते का मला काय सांगायचं इथं? जे आपण डायरेक्टली 0 0 0 लिहिलं, 0 0 1 लिहिलं, हे 9 कोड तयार करताना जे काही आपण तिथं लिहिलं त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? कंपॅरिझन केलं होतं. येस ऑर नो? कम्पेअर केलं ना तुम्ही? Yes, ma'am. वाय मॅक्सला म्हणजे ma'am. क्लिपिंग विंडोच्या वरच्या बाजूला आहे का खालच्या बाजूला आहे? मग हे कसं चेक करणार Yes, तुम्ही? ma'am. तर तुमच्याकडे जे वाय मॅक्स वाय मीन जे तुम्ही एंटर करून घेतले त्याच्या अगेन्स्ट चेक केले तुमचे कोऑर्डिनेट आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचा आउटकोड मिळाला. ओके, ए पॉइंट साठी मिळाला. सेम लॉजिक यू हॅव अप्लाइड फॉर द बी पॉइंट. दोघांचे तुम्हाला आउटकोड मिळाले. पहिली स्टेप काय आहे? दोघांचं ऑरिंग करणं. दोघांच्या आउटकोडचं ऑरिंग केलं. जर ते 0 0 0 आलं तर लाईन ऍक्सेप्टेड प्रिंट करा. लाईन इज कम्प्लिटली विजिबल. ओके, नंतर नाही हे 0 0 0 नाही आलं तर मग त्याचं काय केलं? एंडिंग केलं. आणि हे एंडिंग जर 0 0 नाही आलं तर लाईन काय झालेली आहे? कम्प्लिटली रिजेक्ट. Rejected. आपण काय केलं? प्रिंट केलं. लाईन इज कम्प्लिटली रिजेक्टेड. एल्स या दोन्हीपैकी एक पॉइंट असेल, दोन्हीपैकी कुठलाही पॉइंट नसेल आणि तिसरी केस असेल दॅट इज द पार्शियल विजिबिलिटी, तर आपल्याला नवीन इंटरसेक्शन पॉइंट कम्प्यूट करावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला विंडोच्या बाउंड्रीला कम्पेअर करावं लागतं. सो वी नीड टू कम्प्यूट द न्यू इंटरसेक्शन पॉइंट ऑफ अ लाईन विथ द बाउंड्री ऑफ द विंडो आणि कम्प्यूट करायचे आणि काय करायचं? स्टॉप करायचं. गेटिंग? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. इथे इंटरसेक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं, पॉइंट कसे कॅल्क्युलेट करायचे हे काय द्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय प्रिंट करायचंय? लाईन इज अ कम्प्लिटली विजिबल, लाईन इज अ कम्प्लिटली रिजेक्टेड, लाईन इज अ पार्शियली विजिबल. एवढाच फक्त तुमचा अल्गोरिदम आहे इथे. ओके, तुम्हाला नवीन कोऑर्डिनेट नेट फाइंड आउट करायचे. ते कुठं करायचे? मॅथमॅटिकल प्रॉब्लेम मध्ये. ओके, तर आपण काय करूया? एक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम समजावून घेऊयात. त्याच्या आधी फक्त मला एकदा सांगा की तुम्हाला हे सगळं कळालंय का नाही कळालेलं? मॅम प्रोग्राम घेऊन सांगा ना, त्याचं बेटर समजतं मॅम तसं. बरं ठीक आहे. प्रोग्रामचं मी तुम्हाला आधीही सांगितलं, आपण नंतर बघूया. वी नीड टू कव्हर द थेरॉटिकल पार्ट फर्स्ट. ओके, तर आता फक्त आपण प्रॉब्लेम सोडवून घेऊया. येस ऑर नो? Okay, ma'am. Okay. ओके, बघा आपल्याला क्वेश्चन वाचा. यूज कोहेन सुदरलँड अल्गोरिदम टू क्लिप अ लाईन P1 P2. एक लाईन आहे P1 P2 and another line is the P3 P4. कोऑर्डिनेट्स दिले अगेन्स्ट अ विंडो ABCD. विंडोचं नाव काय आहे? ABCD आहे. तर आपण पहिल्यांदा प्लॉट करून घेऊया. ओके, सो वी विल टेक द प्लॉट. ठीक आहे, विंडोचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? रीड करून घ्या. 50 10 पहिला पॉइंट आहे. 50 10 इट विल बी हियर. बरोबर आहे? चुकलं तर सांगा. Yes, दुसरा ma'am. पॉइंट आहे B 80 10. 80 10 will be here. Next point is the 80 40. So might be it will be here. Next is the 50 40. So it is here. Okay. Now we will plot a clipping window. Connect करून घेऊया. ठीक आहे. पहिला पॉइंट आपला होता A. I will name the point A. Then we have a B. 80 40 C आहे आणि शेवटचा D आहे. बरोबर आहे? इथपर्यंत आले व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, आता ma'am. आपल्याला काय करायचंय? P1 P2 प्लॉट करायचंय. P1 P2 प्लॉट करण्यासाठी काय करूयात आपण? कोऑर्डिनेट घेऊयात. P1 किती आहे? 40 15. 40 15 आहे. 40 15 इथं येईल कुठंतरी. Yes, ma'am. बरोबर आहे? नंतर 75 45. 75 म्हणजे इथे आणि 45 म्हणजे somewhere here. Okay, so try to connect these 2 points. Fine. Second point is what? 70 20. It will be here. Next one is the 110. 110 is here. बरोबर आहे का?
Yes, ma'am. Now Yes, we'll ma'am. connect. ठीक आहे. तर हे दोन एंड पॉइंट आपण कनेक्ट केलेले आहेत. अशा पद्धतीनं लाईन आहे. आपल्याला तर समजते इट इज नॉट इनसाइड अँड आउटसाइड ऑल दिस कॉन्सेप्ट वी नो दॅट की कम्प्लिटली इनसाइड आहे का कम्प्लिटली आउटसाइड आहे. तर ऑलमोस्ट आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे, पार्शियली लाईन दिली. Partially. Partially visible. मग आता तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जर प्रेडिक्ट करायचं असेल, कन्क्लूड करायचं असेल तर त्याचं रिजन्स कॅल्क्युलेट करा, रिजन कोड कॅल्क्युलेट करा. रिजन कोड कॅल्क्युलेट करताना कसं करणार आहात तुम्ही, लेट मी टेल यू, जस्ट आय विल राईट हिअर P3 P4. ओके, तर बघा कॅल्क्युलेट करताना सिम्पली काय करायचंय, ह्याच्या बाउंड्री मधून, विंडोच्या बाउंड्री मधून तुम्ही लाईन्स प्लॉट करणार अशा. Similarly for the upper side, then we have like this. तुम्हाला फक्त सांगण्यासाठी मी करते हे. या पद्धतीनं हे तुमचे 9 कोड होते. पहिला सेंटरला जो आहे तो 000 असणार आहे. मग ह्याच्यावरून तुम्ही काय करा, इकडे सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा आणि ह्यांचे रिजन कोड कॅल्क्युलेट करून घ्या. आता ऑलरेडी आपल्याला इथं दिसताना दिसतंय, बट जर ऑफलाईन एक्झाम झाली तर ऑन पेपर तुम्हाला हे आलं पाहिजे. त्यासाठी आपण इथे एक्सप्लेन करतोय की अशा पद्धतीने बॉर्डर करा. 9 सेक्शन मध्ये तुमचा पेपर हा डिवाइड होईल. पहिला सेंटरचा पोर्शन 0-0 आहे. अदर कोड किंवा अदर बिट्स जे आहेत ते तुम्ही TBRL ह्या प्रॉपर्टीनुसार सेट करून घ्या आणि मग तुम्हाला P1, P2 आणि P3, P4 चे आउटकोड मिळून जातील. ओके, करताल हे सगळं? येस और नो? Yes, ma'am. Okay, so now we will come to the directly main point for the calculation. So what we will have, आपल्याकडे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, we need to compute the slope कॅल्क्युलेट करायचं आहे. So slope is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. Okay, what are the values for this one? y2 minus y1, पहिल्यांदा आपण काय करूया, P1 P2 लाईन कन्सिडर करूया. ओके, आता जे काही कॅल्क्युलेशन होईल ते मी तुम्हाला P1 P2 साठी सांगेन. तसंच सेम तुम्ही ऑपरेशन्स P3 P4 साठी करायचे आणि नवीन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. P1 P2 लाईन. ओके, P1 P2 लाईन साठी आपण हे फाइंड आउट करतो. त्यामुळे Hello, P1 ma'am. आणि P2 चे, हा बोला. हॅलो मॅम. मॅम रोल नंबर 61 ची मीटिंग लेफ्ट झाली नेटवर्क इश्यूमुळे, त्याला जॉईन करून घ्याल का? एकच मिनिट. जॉईन करायला सांगते. जॉईन झाल्या का त्या? ओके, तर y2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्या याच्यामध्ये? व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर द 45. y2? 45. So what will be the value here? 45 minus 15 complete bracket divided by 75 minus 40. 40. So what will be the value? 45 वजा 15 किती येते? It will be 30, no? 30. 30. 30 divided by 75 minus 40. 35. So what 35. will be the 35. answer? किती येते ह्याचं?
0.85. 0.8. 0.85. सो 0.85 किंवा 0.857 तुम्ही कन्सिडर करू शकता. सो आय विल टेक द 3 digit or you can take the 0.86 also. ओके, तर स्लोप आपला काढलेला आहे, स्लोप आपल्याला मिळालाय. त्याच्यानंतर आपल्याकडे एक्सप्लिसिट रिप्रेझेंटेशनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx प्लस c. त्याच्यावरून तुम्ही काय काढणार आहात, c इंटरसेप्शन काढणार आहे. सो c इज इक्वल टू y मायनस mx. ओके, सो c इक्वल टू y ची व्हॅल्यू कुठलीही एक घ्या. वी विल टेक द फर्स्ट पॉइंट दॅट इज नथिंग बट p1 मायनस m किती आपला 0.857 multiplied with the x. ज्या पॉइंटचा तुम्ही y घेतलाय त्याच पॉइंटचा तुम्ही x पण घ्यायचा आहे. असं नाही करायचं की p1 पॉइंटचा मी y घेतलाय आणि p2 पॉइंटचा x घेतलाय. इट इज नॉट अलाउड. जर तुम्ही p2 चा y घेत असाल, 45 घेत असाल, तर p2 पॉइंटचाच x कोऑर्डिनेट पण घ्या. ओके, सो नाउ वी हॅव टेकन फॉर द पॉइंट p1. So I will take the x coordinate of point P1. So what will be the value? 15 minus 0.857 multiplied with the 40. Okay, and 15 minus 34.28. So what will be the answer? किती आले आन्सर आता आपलं? minus 19.21. Okay, so we will write here minus 19.28. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes or no? Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट व्हॉट टू डू? वी नो दॅट आता आपला जो P आहे, P1 आहे, तो लेफ्ट साइडला आहे का राईट साइडला आहे, हे आपण कशावरून बघणार आहोत? आता आपल्याला दिसते म्हणून आपल्याला माहिती आहे, पण कशावरून कळणार आहे आपल्याला? रिजन कोड वरूनच कळणार आहे. जर लेफ्ट साइडचा बिट हा सेट असेल तर आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की आपली जी लाईन आहे ती कुठल्या बाजूला आहे? लेफ्ट साइडला आहे. येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? का आपण इथं लिहायचं रिजन कोड? बघा, रिजन कोड लिहूयात फॉर युअर अंडरस्टँडिंग. सो वी विल टेक 000. बरोबर आहे? हा तर 00 असेल. याच्या शेजारचा काय आहे? याच्या शेजारचा काय येणार आहे? राईट साइडचा फक्त बीट सेट होतोय, त्यामुळे 10 येणार आहे. लेफ्ट साइडचा बीट इकडे सेट होतोय, अदर बीट्स आर 0. सो 01 असणार आहे. इथे टॉप साइडचा बीट सेट होतोय, त्यामुळे 100 असणार आहे. इकडे खाली बॉटम साइडचा फक्त होतोय, त्यामुळे 0100 असणार आहे. ओके, इथे वरच्या बाजूला टॉप लेफ्ट येते 1001 असेल. कुठे चुकलं तर फक्त मला सांगा. ह्या बाजूला त्याचा टॉप तर असणार आहे, बट राईट साइड आहे. सो इट विल बी लाईक दिस. नाव हियर लेफ्ट साइड आहे पण बॉटम आहे. सो 0101 and this one is what? 0110. Am I correct? Yes or no? बरोबर आहे का माझं? Yes, ma'am. बरोबर आहे. ओके, आता मला सांगा पॉइंट P1 चा आउटकोड काय आहे? 0101. नाही, बघा ना, तो ह्या एक्स मीनच्या वर आहे ना. एक्स मीन 000. 0001. 00 हा, आणि P2 चा काय आहे? 100. 100. 100 आहे. आता मला सांगा P1 चा कुठला बीट सेट आहे TBRL नुसार? L. TBRL नुसार कुठला बीट सेट आहे? लेफ्ट बीट सेट आहे. म्हणजे आपला P1 पॉइंट हा क्लिपिंग विंडोच्या लेफ्ट साइडला आहे. तर P2 पॉइंटचा कोणता बीट सेट आहे? टॉप आहे. म्हणजे आपला P2 पॉइंट हा क्लिपिंग विंडोच्या वरच्या बाजूला आहे. Top Yes or side no? ला.
टॉप Yes, साइडला. ma'am. म्हणजे जर आपल्याला हे तर कळलं की आपली जी लाईन आहे ती लेफ्ट एजला आणि कुठे लेफ्ट एजला पॉइंट P1 कट होतोय आणि टॉप एजला पॉइंट P2 आपला टच होतोय किंवा कट केला जातोय. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता लेफ्ट एजला आहे, लेफ्ट एजला काय काढणं गरजेचं आहे? एक्स काढायची गरज आहे का लेफ्ट एजला कट होत असेल तर? No, ma'am. एक्स सेम राहणार आहे. एक्स कुणाबरोबर राहणार आहे? एक्स विंडोच्या मिनिमम X व्हॅल्यू min. बरोबर राहणार आहे. व्हेरी गुड. आणि वाय वी नीड टू कम्प्युट. ओके. नेक्स्ट P2 साठी आवाज- ma'am, एक्स आवाज काढायची तुटतोय गरज आहे. थोडा. P2 साठी आपल्याला एक्स काढायचा आहे का? कम्प्लीट करावं लागेल. Y- व्हेरी गुड. Y P2 max. compute X. Y is constant. Y max. ओके. आता बघा P1 चे पॉइंट्स, P1 चा एक्स मीन कोण आहे? एक्स मीन ची व्हॅल्यू किती आपली? एक्स मीन ची व्हॅल्यू किती आहे? हा एक्स मीन वाय मीन आहे. एक्स मीन म्हणजे ए आहे आपला. 50. बरोबर. 50. 50. त्यामुळे हा 50 राहील आणि आपण तोपर्यंत वाय लिहूया जो कम्प्युट करायचा आहे तो. आणि वी विल राईट हिअर P1 डॅश म्हणजे नवीन कोऑर्डिनेट मिळतात ना म्हणून डॅश करूयात. नाव Q1 नाही P1 नाही P1 डॅश Dash. P2 आहे नाही का? P2 डॅश. हा इथे काय येणार आहे? एक्स कम्प्युट करायचं आहे. हा वाय वाय मॅक्स And किती येत आहे? 40. 40. व्हेरी गुड. म्हणजे आता फक्त आपल्याला हे कम्प्युट करायचं. तर लेफ्ट एजला आपल्याला माहिती आहे y इज इक्वल टू mx प्लस c आहे. म्हणजे आपल्याला ह्याला लेफ्ट एज साठी कन्वर्ट करायचंय. कसं करणार? y इज इक्वल टू स्लोप तर तोच राहतो m इंटू x. मीन घ्यायचा का मॅक्स? एक्स मीन. एक्स मीन घ्यायचा. लेफ्ट X साइडला min. एक्स मिनिमम आहे ना आपला त्यामुळे प्लस Yes. सी. आता मला सांगा यातली कुठली व्हॅल्यू तुम्हाला माहित नाहीये? एम माहितीये, एक्स मीन माहितीये, सी माहितीये. एम किती आपला आपण कॅल्क्युलेट केले 0.857. 0.857. एक्स मिनिमम माहितीये 50 आहे. 50. प्लस सी माहितीये, सी किती आहे? वजा 19. And that's 19.28. हा मग आपण आता हे करूयात कॅल्क्युलेशन. व्हॉट वी नीड टू कॅल्क्युलेट फर्स्ट ऑफ ऑल 0.857 मल्टिप्लाय विथ द 50 42.85 आलं आणि त्याच्यातून आपल्याला किती वजा करायचे? वजा का करायचे? कारण अधिक वजा वजा असते. Minus. त्यामुळे वजा Minus 19. 23.57 येतं. व्हेरी गुड. सो द आन्सर इज 23.57. ओके. मग आपला कोऑर्डिनेट काय झाला? P1. P1 ची व्हॅल्यू काय झाली? सॉरी P1 डॅश ची 50,23.57. ओके. बघा ना तुमच्या लक्षात येईल P1 आपल्या लेफ्ट साइडला थोडासा 20च्या वर हे झालाय, इंटरसेक्ट झालाय. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे त्याची व्हॅल्यू 23 तरी असेलच तिथे. वी आर अज्युमिंग दॅट. ओके. तर ह्या पद्धतीने म्हणजे प्रोबॅबली किंवा अप्रॉक्सिमेटली आपण आपल्या फिगरच्या पण अगदी जवळ आहोत. आता मला काय कॅल्क्युलेट करायचंय? टॉप एजचं कॅल्क्युलेट करायचंय. पुन्हा आपल्याकडे कुठलं इक्वेशन आहे? y इज इक्वल टू mx प्लस सी. पण आता टॉप एजला आपल्याला y कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. No, X compute एक्स कॅल्क्युलेट करायचंय. मग आपलं इक्वेशन आपण रिपोजिशन करूया. y मायनस सी ह्या कम्प्लीट Divided टर्मला by कुणी M. डिवाइड करायचंय? M ने. व्हेरी गुड. डिवायडेड बाय m. मग आता y कुठला घेणार इथे आपण? x इज Y इक्वल टू. max. व्हेरी गुड. टॉप एज आहे त्यामुळे y Y मॅक्सिमम max. घेणार मायनस सी डिवायडेड बाय स्लोप इज इक्वल टू. आता सगळ्या टर्म्स माहिती आहेत. y मॅक्स किती आहे आपला? 40 आहे. इथं लिहिले ना आपण वर, इथं 40 लिहिलाय वजा 19.28
divided by slope 0.857. So is equal to 40 plus 19.28 म्हणजे जवळपास 59.28. बरोबर आहे का माझं? 59.28. Yes, ma'am. आणि ह्याचं कम्प्युटेशन किती येते डिवाइड केल्यानंतर? काढताय का? 69.17. ओके 69 पॉइंट काय म्हणाला? 17. 17. So our 17. P2 coordinate P2 dash will be 69.17 69.17 and 40. and 40. बघा 70च्या क्लोज आहे की नाही थोडस हे वरचं जे इंटरसेक्शन आहे इंटरसेप्ट जी झाली आपली P2 लाईन P1 P2 त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा जवळपास 70च्या एक्स व्हॅल्यूला 70च्या जवळ येतोय. कळालं कसं करायचंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. आता बघा ह्याला हे झालंय हा 6 मार्काला क्वेश्चन येतो. अजून एक लाईन राहिली आपली हे P1 P2 साठी झालं. आता P3 P4 साठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? पुन्हा एकदा स्लोप काढावा लागेल कारण ही लाईन वेगळी आहे. बरोबर आहे? कधी कधी आपण इथं कन्फ्युज होतो. आपण तो स्लोप घेतो तो सी कॉन्स्टंट घेतो. सो दॅट इज नॉट करेक्ट वन. जर लाईन चेंज झाली ऑब्विसली यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम कॅल्क्युलेटिंग द स्लोप, कॅल्क्युलेटिंग द सी व्हॅल्यू, सी कॉन्स्टंटची व्हॅल्यू, वाय इंटरसेप्शनची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल. ती केल्यानंतर तुम्हाला काय चेक करायचं आहे? त्याचा आउटकोड चेक करायचा आहे. मग आउटकोड वरून तुमच्या लक्षात येईल एक पॉइंट तर कम्प्लिटली इनसाइड आहे. P3 कॅल्क्युलेट करायची गरज नाही. आपली नेक्स्ट लाईन काय येणार आहे? P3 डॅश P4 डॅश ही लाईन येणार. आपल्या P4 चे कोऑर्डिनेट फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचे तेवढेच नवीन येतील. ओके डायरेक्ट सेकंड इयरचं कोण जॉईन झाले का आपल्याला? येस और नो? कोणी जॉईन झालं असेल तर सांगा पटकन. डायरेक्ट सेकंड इयर नाही झालेलं कुणी. ओके ठीक आहे. काय येते नवीन स्लोप कोण सांगेल मला? स्लोपची व्हॅल्यू काय येते नवीन लाईन साठी? कॅल्क्युलेट करताय का काय करायला लागलाय? Yes, ma'am. करतो. हम्म Zero point 33. Hello, ma'am. हा किती आले? 0.33. प्लस आले का मायनस आले तेवढं सांगा बरं. Minus 0.33, ma'am. व्हेरी गुड. मायनस 0.33 आलेलं आहे. सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला काय करावं लागेल? वाय मायनस एम एक्स. थोडस चुकलंय बघा.
किती आली सी ची व्हॅल्यू? कॅल्क्युलेट कर. $43.1. व्हेरी गुड. आता आपला जो पॉइंट P4 आहे त्याचा रिजन कोड एक काय येतोय? रिजन कोड इज द 0010 येतोय. ओके, म्हणजे आपल्याला राईट साइडला तो पॉइंट कट झालाय. जर एक्स लेफ्ट साइड किंवा राईट साइड असेल 43 तर आलं. आपल्याला किती आलेलं आहे? 43.1 आले. हा बरोबर आहे ते. पण आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? P4 चा रिजन कोड किती आहे? 0010 आहे. म्हणजे फक्त राईटला तो टच होते, दुसऱ्या कुठल्याला टच होत नाहीये. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? y कम्प्युट करावं लागेल. ओके, x इज अ x मॅक्स. राईट साइड असल्यामुळे आता काय येणार? y इज इक्वल टू m इंटू x मॅक्स प्लस c. x मॅक्स ची किंमत लिहा तिथे आणि y कम्प्युट करा and tell me the complete answer now. What will be the coordinate of P4 point? मॅम 16.6 80 and 16.6 आलं. Okay, so P4 dash having a coordinate. P3 is as it is. P3 चे coordinate काय आहेत आपले? It is having a 70-20. 70, 20 and P4 dash will have 80, किती म्हणाला? 16.6. 0.6. Okay, 6 or 7, maybe any one of you are getting 16.7. So this will be the correct answer. Okay, तर हे बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला मी अजून एक गणित ग्रुपवर टाकते डायरेक्टली. यू जस्ट ट्राय टू सॉल्व दॅट. ओके, चालेल सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, आणि हे सेम एक्झाम्पल ऑफलाईन जेव्हा थेरी एक्झाम होत होती त्यावेळेस विचारले. हे सेम एक्झाम्पल 6 मार्काला विचारलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर अशा पद्धतीचं मी दुसरं तुम्हाला गणित नंतर ग्रुपला पाठवून देते. ट्राय करा सॉल्व्ह करायचा. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का यामध्ये? येस, नो, काहीतरी आन्सर द्या. मॅम ते पहिलं P2 डॅश पॉइंट कॅल्क्युलेट केलं तर अजून ते रिपीट करतं का? P2 इथे का? येस मॅम. ओके, बघा आता इथे P2 मध्ये काय होतंय, तर आपण जो पॉइंट आहे आपला P2 पॉइंट आहे तो आपल्याला
रिजन कोड नुसार त्याचा रिजन कोड काय आहे, टॉपची व्हॅल्यू सेट झाली आहे, अदर व्हॅल्यूज आर द 0. सो व्हॉट वी कॅन कॉल इट ॲज, इट इज ॲट द टॉप साइड ऑफ द क्लिपिंग विंडो. क्लिपिंग विंडोच्या टॉप साइडला आहे, म्हणजे तो क्लिपिंग विंडोच्या कुठल्या बाजूला इंटरसेप्ट झाला असेल, टॉपच्या झालाय, पण टॉप तिथे साइड एक्स ची व्हॅल्यू व्हॅरी होतीये, पण वाय जो आहे तो Y कॉन्स्टंट आहे ऍट max. द टॉप साइड. टॉप साइडला वाय कॉन्स्टंट आहे, मॅक्सिमम वाय कॉन्स्टंट आहे, आणि बॉटम साइडला वाय मिनिमम कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही 50 पासून 80 पर्यंत मूव्ह झालात का, 0 पासून पुढे इन्फिनिटी पर्यंत जरी गेलात तरी काय असणार आहे, वाय मिनिमम हा कॉन्स्टंट राहणार आहे. त्याचबरोबर वाय फॉर एव्हरी एक्स वाय हा कॉन्स्टंट राहतोय. ओके, टॉप आणि बॉटमला. टॉपला असेल तर वाय मॅक्स आणि बॉटमला असेल तर वाय मिनिमम. मग आता आपल्याला कळालंय की टॉप आहे, टॉपला घेतलेलं आहे. आपल्याकडे काय इक्वेशन आहे लाईनचं, y इज इक्वल टू mx प्लस सी. पण ह्यात आपल्याला आता y तर कॉन्स्टंट आहे, y चेंज होणार नाही, व्हॅरी होणार नाही. त्यामुळे आपल्याला जे कम्प्युट करायचे ते काय आहे, x ची व्हॅल्यू कम्प्युट करायची आहे. त्यामुळे आपण हे इक्वेशन असं मांडायचंय, mx इज इक्वल टू y मायनस सी. ओके, सी ला आपण लेफ्ट हँड साइडला पाठवलं, किंवा त्या आपण काय केलं, बाजू उलट्या सुलट्या केल्या, और वी कॅन राईट लाईक दिस, y मायनस सी इज इक्वल टू mx. ओके, आपल्याला फक्त x ला उजव्या बाजूला डाव्या बाजूला ठेवायचंय, आणि अदर टर्म्स वी हॅव टू कीप ऑन द राईट हँड साइड. त्यामुळे आपण काय केलं, mx इज इक्वल टू y मायनस सी, म्हणजेच x फक्त ठेवायचा आहे. सो y मायनस सी ह्या पूर्ण टर्मला m हे डिवाइड असणार आहे. ओके, मग आता टॉप घ्यायचं का बॉटम घ्यायचं हे कशावरून कळणार, की तुमची जी लाईन आहे ती क्लिपिंग विंडोच्या टॉप एजला कट झाली आहे का बॉटम एजला कट झाली आहे, ह्याच्यावरून तुम्हाला कळणार. जसं की बघा, जर माझी लाईन ह्या पद्धतीनं असते तर ही लाईन क्लिपिंग विंडोच्या बॉटम एजला कट झालेली आपल्याला बघायला मिळाली, लेफ्ट साइडला आणि बॉटम एजला. मग आता आपण P2 पॉइंट बद्दल बोलतोय, तर P2 पॉइंटला मला मग वाय काय घ्यावा लागला असता, मिनिमम घ्यावा लागला असता का मॅक्सिमम? Max. एक्स तर कम्प्युट करायचंय. हा, जर ती बॉटम एज असेल तर एक्स मिनिमम, बॉटम एजला एक्स मिनिमम असतो का मॅक्सिमम असतो? एक्स मिनिमम. X minimum. बॉटम एजला तो एक्स मिनिमम पण असू शकतो, एक्स मॅक्सिमम पण असू शकतो. येस और नो? Yes, ma'am. पण Yes, ma'am. ओके, व्हॅरी आहे ना, व्हॅरी होते ना 50 पासून Yes, 80 ma'am. पर्यंत. पण मला एक सांगा, वाय मिनिमम असतो का वाय मॅक्सिमम असतो बॉटम एजला? Minimum. वाय मिनिमम. वाय मिनिमम असतो. जसं की आपण या एक्झाम्पल मध्ये बघतो बघा, तुम्ही एक्स मिनटू एक्स मॅक्स पर्यंत व्हॅरी होत आहे बॉटम साइडला, पण वाय ऑलवेज कॉन्स्टंट, म्हणजे वाय मिनिमम आहे. जर मला ह्या लाईन वरची, ह्या क्लिपिंग विंडोवरचा एखादा एक्स पॉइंट काढायचा असेल तर तो कम्प्युट करण्यासाठी मला वाय मिनिममच्या व्हॅल्यूची गरज पडेल. जर मला टॉप एज वरच्या एखाद्या पॉइंटची एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर मला वाय मॅक्सिमम घ्यावा लागेल, वाय मिनिमम घेऊन चालणार नाही. त्यामुळे आपल्याला हे बघायचंय की आपली जी लाईन आहे, ज्याचे पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, तो पॉइंट टॉप एजला इंटरसेप्ट होतोय का बॉटम एजला इंटरसेप्ट होतोय, आणि त्याच्यावरून काय ठरणार आहे, तुम्हाला वाय मॅक्स घ्यायचंय का वाय मिन घ्यायचंय. त्यामुळे आपण काय केलंय, इथं आपल्याला काय करायचंय, टॉप एज काढायचंय. त्यामुळे आपण इथं म्हणतोय एक्स इज इक्वल टू वाय मॅक्स, टॉप एज आहे ना, वाय तिथं मॅक्सिमम आहे, Yes, ma'am. मायनस सी जे कॅल्क्युलेट केले आणि त्याला डिवाइड केलं स्लोप. ओके, आलं लक्षात? Yes, ma'am. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? अटेंडन्स पुट करा तुमची लगेच. अजून संपलेलं नाहीये, लिव्ह होऊ नका कुणी सुद्धा. जस्ट पोस्ट युअर अटेंडन्स.
झालं सगळ्यांचं? Now we will move ahead with the second very easiest algorithm, midpoint subdivision line clipping algorithm. सेम आहे, क्लिप कोहेन सुदरलँड सारखंच इथं आपल्याला 2 सेक्शन मध्ये त्याचं डिवायडेशन होतंय, 2 फेजेस मध्ये हे वर्क होतं. पहिली फेज जी आहे ती सिमिलर टू अवर कोहेन सुदरलँड अल्गोरिदम आहे, रिजन कोड जनरेशनची. ओके, त्यामुळे आपल्याला ते आउटकोड कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर क्लिपिंग प्रोसिजर आहे ना, ती एकदम इझी आहे. काय इझी आहे बघा, जी पार्शियल विजिबल लाईन आहे, तुम्हाला आता पहिल्या रिजन कोड नुसार हे तर कळेल की तुमची केस 1 आहे, केस 2 आहे का केस 3 आहे. म्हणजे तुमची लाईन ही कम्प्लिटली विजिबल आहे, कम्प्लिटली इनविजिबल आहे का पार्शियली विजिबल आहे, हे तुम्हाला कळून जाईल. मॅम ते Okay. 3 केसेस सगळ्यांसाठी कॉमन आहेत का? हा, ह्या 2 साठी आहेत. पुढचं जे अल्गोरिदम्स आहेत 2 ते अगदी वेगळ्या पद्धतीने वर्कआउट होतात, तिथे रिजन कोडचा काही संबंध नाहीये. ओके, तर कोहेन सुदरलँड आणि मिड पॉइंट सब डिव्हिजन हे त्याच्यामध्ये रिजन कोड जनरेशन हे असतं. आता तुम्हाला एमसीक्यू कसे पडू शकतात बघा, की पॉइंट P1 किंवा तुम्हाला चित्र दिलं जाईल, क्लिपिंग विंडो दिले जाईल आणि तुम्हाला आउटकोड कम्प्युट करायला सांगतील कदाचित. मग तुम्हाला ते आउटकोड कम्प्युट करता आले पाहिजेत. आता बघा, मग तुम्ही म्हणणार की कसं करणार आम्ही, आम्हाला नाही लक्षात येणार. तर हे करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्हॉट यू नीड टू डू, जर तुम्हाला क्लिपिंग विंडो दिली असेल तर क्लिपिंग विंडो मधून काय करणार तुम्ही, फक्त त्याच्या बाजूला लाईन सोडत जायचं. ओके, त्याच्या बॉर्डर पासून म्हणजे टॉप साइड पासून राईट साइडला ह्या पद्धतीनं. मधला पोर्शन हा तुमचा क्लिपिंग विंडो राहिला पाहिजे. ओके, ह्या पद्धतीने त्याला 9 सेक्शन मध्ये डिवाइड करायचं. आहे त्याच पोर्शन मध्ये ह्या पद्धतीनं करून घ्यायचं. वरच्या बाजूला 2 आणि खालच्या बाजूला 2, हे अशा पद्धतीनं करून घ्या. आता मी काय अलाइन करत बसत नाही. अंडरस्टँड इट. मधला तर माहिती 0-0 आणि राहिलेले तुम्ही TBRL प्रॉपर्टीनं कॅल्क्युलेट करू शकता. मग ह्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू ला काय विचारणार, एखादी लाईन देणार, जसं की आता हे P1 P2 आहे. व्हॉट इज द एंडिंग ऑफ द P1 P2 आउटकोड, असं जर तुम्हाला विचारलं, किंवा व्हॉट इज द आउटकोड फॉर द पॉइंट P1, तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून सांगता आलं पाहिजे. दॅट काइंड ऑफ क्वेश्चन्स कॅन बी द पार्ट ऑफ अ एमसीक्यू. ओके, येईल तुम्हाला सगळ्यांना? येस ऑर नो? नाही येणार ना? ओके, क्लिपिंग प्रोसिजर आता बघूयात. बघा, जर आता पहिल्या 2 केस मध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. केस 1 असेल तर कम्प्लिटली दाखवायचे, केस 2 असेल तर कम्प्लिटली रिजेक्ट करायचे, काय बघायचंच नाहीये त्याचं काय दिसतंय. प्रॉब्लेम कुठे येतोय, जर पार्शियली विजिबल लाईन असेल तर मग त्याला काहीतरी कम्प्युट करावं लागते. मग हे कम्प्युटेशन काय आहे बघा, पार्शियल विजिबल लाईन इज डिवायडेड इंटू 2 हाल्फ्स. म्हणजे सेंटर पॉइंट पासून त्याला 2 पार्ट मध्ये काय करायचं, ब्रेक करायचं. मिड पॉइंट पासून त्याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. आणि हे जे 2 पार्ट आहेत, एक लाईन आहे, जस्ट अ वेट, क्लिपिंग विंडो घेऊयात. दिस इज अवर क्लिपिंग विंडो. देन वी हॅव अ लाईन. दिस इज अवर लाईन. ओके, ही लाईन आहे. आता ह्या लाईनला काय करणार तुम्ही माहितीये का, यू विल डिवाइड दिस पर्टिक्युलर लाईन फ्रॉम द सेंटर. सेंटर कसा काढतात जरा कोणतरी सांगा बरं मला. हाऊ टू कॅल्क्युलेट द सेंटर? मिड पॉइंट फॉर x1 + x2 डिवायडेड बाय. व्हेरी गुड. तर त्या फॉर्म्युल्याने तुम्ही काय करणार आहात, तुमचा मिड पॉइंट हा कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर म्हणजे आपण इथं काय करतोय, कसा मिड पॉइंट काढतोय, जे कोऑर्डिनेट्स आहेत, प्लीज आय विल टेल यू वन्स अगेन. बघा, हे P1 आहे, P1 चे कोऑर्डिनेट x1, y1 आहे. तर P2 चे कोऑर्डिनेट किंवा क्यू पॉइंट घेऊया. क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2. ओके, so now tell me how to calculate the midpoint. R point आहे, XC आणि YC असं घेऊयात. कसं कॅल्क्युलेट करणार?
एक्स प्लस वाय. हा बरोबर आहे, बरोबर आहे. सांगा तुम्ही. आर एक्स सी कॉमा वाय सी हे कॅल्क्युलेट करण्यासाठी कसं करतो आपण? एक्स सी इज इक्वल टू म्हणजे एक्स कोऑर्डिनेट मिडल पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी x1 प्लस x1 plus x x2 divided by 2. आणि व्हेरी गुड. सो ही कंप्लीट टर्म कितीनं डिवाइड होते? 2 न होते. आणि yc कसा काढणार तुम्ही? y1 plus y2 divided by 2. y1 प्लस y2 डिवायडेड बाय Divided by 2. 2. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही कुठनं काढलं आणि आपल्याला मिळालं समवेअर हिअर. आपल्याला इथं कुठेतरी सेंटर पॉइंट मिळाला. काय? इथं मिळाला. आता आपल्याकडे 2 लाईन झाल्या. बरोबर आहे की नाही? वी हॅव अ 2 लाईन्स. P1 to R and R to Q अशा 2 लाईन आपल्याकडे आता Yes, ma'am. झालेल्या आहेत. ओके, ह्या 2 लाईन झाल्या. आता ह्या 2 लाईन झाल्यानंतर ह्याला काय समजायचं माहितीये का? यू हॅव टू कॅल्क्युलेट और यू हॅव टू अज्युम दीज 2 लाईन्स आर इंडिपेंडंट. ह्या 2 लाईन वेगवेगळ्या आहेत आणि परत पहिल्यापासून त्याचा आउटकोड कॅल्क्युलेट करण्यापासून परत त्याच्यावरती प्रोसेस अप्लाय करायची. आता वरची आरक्यू लाईन सोडून द्या. आता आपण पी आर लाईनला जाऊयात. आपल्याकडे पी पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x1, y1 आणि आपल्याकडे दुसरा पॉइंट आहे आर नावाचा ज्याचे कोऑर्डिनेट आहेत xc, yc. थोडक्यात ते काय आहे? x1 प्लस y1 सॉरी x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 हे आहे. ओके. आता ह्या लाईनसाठी ह्या अर्ध्या लाईनसाठी पुन्हा पहिल्यापासून चेक करायचं. रिजन कोड टाकायचे, त्याचे आउटकोड काढायचे, आउटकोडचं ऑरिंग करायचं. 0-0 आलं तर विजिबल, 0-0 नाही आलं तर एंडिंग करायचं. एंडिंग जर 0-0 नाही आलं तर कम्प्लिटली इनविजिबल. जर 0-0-0 आलं तर पार्शियल विजिबल. परत ह्याला काय करायचं? ह्याचा सेंटर पॉइंट कॅल्क्युलेट. ओके. आता ह्याच्या सेंटर पॉइंटला आपण नाव देऊया एस नाव देऊया. ओके. मग एस चे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार? काय असणार सांगा बरं. कसं काढणार तो सेंटर तुम्ही? x1 प्लस x1 plus X- xc X1 divided by 2. divided by 2. it will become divided by 2 comma y1 plus y1 plus y. yc divided by 2. व्हेरी गुड. तर हे तुम्हाला मिळालं. ठीक आहे. त्या पद्धतीने आपलं आलं. त्यानंतर तुम्ही काय केले? जे 2 पार्ट पडले, वी हॅव अ 2 पार्ट्स. ही अर्धी लाईन आहे आणि ही राहिलेली पी एस ही एक आहे आणि एस आर ही सेकंड आहे. पुन्हा एस आर साठी तुम्ही करणार. आता एस आर चा एंडिंग काय येईल सांगा बरं? X and एस आर yc. 0-0 नाही येणार म्हणजे ही कम्प्लिटली काय होणार आहे? आउटसाइड होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पोर्शन आपल्याला काय करायचा आहे? कम्प्लिटली रिजेक्ट करायचा आहे. दिस पोर्शन वी डोंट हॅव टू थिंक नाव. आता राहिलं कुठला? एस आर. मग एस आर ला पुन्हा काय करणार तुम्ही? रिजन कोड घेणार. पार्शियली तुम्हाला दिसणार बाबा एस आर लाईन ही काय आहे? पार्शियली आहे आउटकोडच्या एंडिंग और इन ऑपरेशन वरून. परत जर ती पार्शियली विजिबल असेल, यू हॅव टू गो फॉर फाइंडिंग इट्स मिड पॉइंट. अशा पद्धतीने रिकर्सिव्हली म्हणजे परत राहिलेल्या पार्टसाठी तुम्ही सेम प्रोसिजर अप्लाय करत जाताय. त्यामुळे ह्याला आणि काय प्रोसिजर आहे? मिड पॉइंट कॅल्क्युलेट करायचं. परत त्याला बघायचं की पार्शियली विजिबल आहे, कम्प्लिटली विजिबल आहे का कम्प्लिटली इनविजिबल आहे. जर पार्शियली विजिबल असेल तर मिड पॉइंट घ्यायचा. परत हे करायचं. अँड दिस अल्गोरिदम इज कॉल्ड एज द मिड पॉइंट लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. आलं लक्षात? मॅम ते पण एक्झॅक्टली बॉर्डरवर नाही ना मिळालं आपल्याला पॉइंट. नाही मिळाला मग तो तेवढाच कोऑर्डिनेट मिळून जाणार. आता नाही मिळाला पण ह्या सेंटर पॉइंट पासून बाउंड्री पर्यंत पण अजून एक लाईन होणार. येते का लक्षात? आता सपोज आपण याला नाव दिलं थांबा. आता हा सेंटर पॉइंट जर आपल्या ह्याच्यामध्ये इट इज समवेअर हिअर.
इथं आलाय, तर आपण ह्या पर्टिक्युलर पॉइंटला नाव दिलं टी, टी नाव दिलं. मग आता मी काय करणार, एसटीचा पण परत मिड पॉइंट काढणार. असं करत करत ते काय होणार की अशी पद्धत येणार किंवा अशी एवढीच लाईन राहणार की बाउंड्री पासून टी पर्यंतची. आलं का लक्षात तुमच्या? बाउंड्री पासून टी पर्यंतची लाईन, टी पासून आर पर्यंतची लाईन, आर पासून सपोज इथं आपला यू आलाय कॅल्क्युलेटर, यू पर्यंतची लाईन, आणि मग आपली लाईन कशी कॅल्क्युलेट होणार, ह्या बाउंड्री पासून ह्या बाउंड्री पर्यंतच राहणार, बाकी सगळं रिजेक्ट झालेलं असणार. सो इट इज कॉल्ड एज द रिकर्सिव्ह मेथड और रिकर्सिव्ह अल्गोरिदम. इथे लिहिले बघा, इफ सब पार्ट ऑफ लाईन बिकम्स फुल्ली विजिबल और फुल्ली इनविजिबल, स्टॉप प्रोसेसिंग. जर कम्प्लिटली विजिबल झाला किंवा कम्प्लिटली इनविजिबल असेल तर प्रोसेसिंग थांबायचं. कुणासाठी? सब पार्ट साठी. अदरवाइज रिकर्सिव्हली कीप डिवाइडिंग द लाईन. दिसते का तुम्हाला तिथे खाली? नो मॅम, दिसत नो नाही. मॅम. दिसते का नाही? नो मॅम, दिसत नाहीये मॅम. ओके, we will go for here. Dividing the line from the midpoint. Midpoint पासून काय करणार आहे आपण? डिवाइड करायला सुरुवात करणार. ओके, तर ही प्रोसेस तुम्ही कधीपर्यंत फॉर्म करताय? जोपर्यंत तुमची लाईन ही कम्प्लिटली विजिबल होत नाही किंवा कम्प्लिटली इनविजिबल होत नाही, तोपर्यंत हे तुम्ही करत राहणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्ही ती लाईन ड्रॉ करताय. तर हे पार्शियल साठी जे मी तुम्हाला सांगितले x1 + x2 डिवायडेड बाय 2, तर हे मिड पॉइंट तुम्हाला मिळत जातील. त्याच्यासाठीचा अल्गोरिदम आहे. ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं मॅथमॅटिकल प्रॉब्लेम नाहीये. फक्त अल्गोरिदम तुम्हाला हे करायचंय, काय म्हणतात त्याला, यू हॅव टू गो फॉर द अल्गोरिदम ओनली. आणि अल्गोरिदम हा सेम आहे जसं आपण कोहेन सुदरलँडला लिहिलंय. कुठं सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. कम्प्युट द आउटकोड फॉर एंड पॉइंट्स ऑफ अ लाईन. फक्त इथं काय करतोय, विजिबल आहे की नाही, विजिबल असेल तर 5 ला जावा. अगेन वी कॅन राईट हिअर गो टू स्टेप 5. कम्प्लिटली रिजेक्ट असेल तर ठेवून काय करायचं आपल्याला, तरी बाहेर पडा. किंवा रिकर्सिव्हली डिवाइड अ लाईन इंटू 2 हाल्फ फ्रॉम द मिड पॉइंट अँड रिकर्सिव्हली कॉल द स्टेप नंबर 3 फॉर द बोथ हॉल्स. हॉल्स म्हणजे काय, हाफ. हाफचा अनेक वचन आहे. ओके, तर ह्या पद्धतीने वर्कआउट होतं. ही लाईन फक्त डिफर आहे आपल्या कोहेन सुदरलँड अल्गोरिदम पेक्षा. कम्प्युट करतो इथे नवीन इंटरसेक्शन पॉइंट आपण, आणि तिथं काय होतंय, त्याला मिड पॉइंट मध्ये डिवाइड होतंय. दॅट इज द ओनली डिफरन्स. शुड आय हायलाइट दिस? हायलाइट करू का? कलर चेंज करते हायलाइटचा, तर इथं नाही आहे. वी नीड टू फाइंड आउट द टूल. ओके, ह्या 2 स्टेप मध्ये फक्त फरक आहे. तुम्हाला मी ह्या चॅप्टरच्या पीपीटी पाठवलेल्या आहेत. येस ऑर नो? पाठवल्यात का नाहीत? चेक करायला लागेल का? थांबायचं इथे का घ्यायचा पुढचा पॉइंट? मॅम PDF नाहीये पाठवलं. मॅम पीपीटी नाही सेंड केला तुम्ही. काय केले? नाहीच सेंड केली तुम्ही. PDF. पीडीएफ नाही पाठवलेल्या. पीपीटी केल्यात का सेंड तुम्हाला? नो मॅम. No, ma'am. ओके, मी लगेच सेंड करते. आता आपण थांबलोत की सेंड करून टाकतो. ऍक्च्युली मी ट्राय केला असेल पण ते कन्वर्ट झालं नव्हतं पीडीएफ मध्ये, त्यामुळे ते राहिले. ओके, तर नेक्स्ट जो अल्गोरिदम आहे लियान बास्की लाईन क्लिपिंग अल्गोरिदम, आणि त्यानंतरचा जो आहे सायरस बेक अल्गोरिदम. तर सायरस बेक अल्गोरिदम आणि लियान बास्की पण खूप छान अल्गोरिदम आहे, सोपा आहे. ह्याच्यावर सुद्धा मॅथमॅटिकल प्रॉब्लेम येतात. सायरस बेक वर शक्यतो येत नाही, सायरस बेक आणि मिड पॉइंट वर. पण तुम्हाला हे कोहेन सुदरलँड आणि लियान बास्की या 2 ह्याच्यावरती पॉइंट वरती अल्गोरिदम नक्की विचारतात. तर आपण उद्याच्या लेक्चरला कंप्लीट करूयात. आज आपण इथंच थांबूयात. ओके, कुणाला काही डाऊट असेल रेकॉर्डिंग शेअर
हो सकाळचं शेअर केले ma'am. तुम्हाला, Recording. आत्ताचं पण मी शेअर करते लगेच. हो, ते प्रोसेसिंग झालं की लगेच शेअर करून टाकते. ओके, सो यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट. हा पण सिंपल आहे, थोडेसे कंडिशन चेक करावे लागतात. इथं फक्त जो आहे ना सायरस बेड, ह्याच्यामध्ये काय माहितीये का, जे आपण रेक्टँग्युलर क्लिपिंग विंडो घेत होतो त्याच्या ऐवजी इथं तुम्हाला कोणत्याही साईजची, सॉरी नॉट साईज, शेपची विंडो तुम्ही घेऊ शकता. ओके, दॅट इज ओनली वन थिंग इज अ डिफरंट. आणि ह्याची वर्किंग स्ट्रॅटेजी जी आहे ती थोडीशी वेगळी आहे दॅन द अदर अल्गोरिदम्स. याच्यानंतर जो अल्गोरिदम आहे that algorithm we need to go for पॉलिगॉन क्लिपिंग अल्गोरिदम. जर कम्प्लीट पॉलिगॉन मला क्लिप करायचं, बघा ना एका पॉलिगॉनला किती लाईन्स असू शकतात, तर ह्या लाईन्स कशा क्लिप करणार त्याचे इथं स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण पाहणार आहोत. अँड देन वी विल प्रोसीड अहेड विथ द टेक्स्ट क्लिपिंग. इट इज वन ऑफ द इझिएस्ट पॉइंट. बघा थोडक्यात घेऊयात. टेक्स्ट क्लिपिंग मध्ये काही सुद्धा अवघड नाहीये. टेक्स्ट क्लिपिंग म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ क्लिपिंग अ स्ट्रिंग. एखादी स्ट्रिंग असेल ती क्लिप करायची आहे तर कशी करणार, त्याच्या 3 मेथड्स आहेत. ह्या मेथड मध्ये काय होतं बघा, कम्प्लिटली कॅरेक्टर तुम्ही क्लिप करू शकता, तुमच्या स्ट्रिंगचा थोडासा पार्ट क्लिप करू शकता, किंवा कम्प्लीट स्ट्रिंग तुम्ही क्लिप करू शकता. तर त्याच्यावरून 3 मेथड पडल्यात. पहिली मेथड काय आहे, ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग. जस्ट अ वेट. ओके, ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, जर तुमची स्ट्रिंग आता वेलकम टू स्वेरी कम्प्युटर इंजिनिअरिंग, ह्यातलं कम्प्युटर इंजिनिअरिंग हे कम्प्लिटली कुठं आहे, इनसाइड द विंडो आहे. पण वेलकम टू स्वेरी ही जी स्ट्रिंग आहे, ह्या स्ट्रिंग मधला पहिला वर्ड हा काय झालेला आहे, बाहेर गेलेला आहे. येस ऑर नो? येस मॅम. Yes, ma'am. त्यामुळे ही कम्प्लीट स्ट्रिंग काय होते, रिजेक्ट केली जाते. त्याचा थोडासा पार्ट जरी क्लिपिंग विंडोच्या बाहेर असेल ना, the complete string is going to be rejected, and that method is called as the all or none string clipping. In this method, if the whole string is inside the clip window, then we consider. Otherwise, string is completely removed. Text pattern is considered under a bounding rectangle. जी rectangle आहे त्याच्यासाठी. Boundary portion of the rectangle are then compared to the window boundary. String is rejected if there is any overlapping between the string and window. मग वेलकम ह्या स्ट्रिंगचं आपल्या बाउंड्रीच्या विंडोच्या बाउंड्रीवर ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे ही कम्प्लीट स्ट्रिंग काय झालेली आहे, रिजेक्ट झाले. त्यामुळे फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग आपल्याला आफ्टर क्लिपिंग दिसतंय. नेक्स्ट टाइप काय आहे, ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग. ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग मध्ये काय आहे बघा, आता वेलकम स्ट्रिंग आहे, वेलकम स्ट्रिंग मध्ये काय झाले, फक्त WEL ही जी आहे कॅरेक्टर, हे 3 कॅरेक्टर फक्त काय झाले आपल्या क्लिपिंग विंडोच्या आउटसाइड आहे. बाहेर, किंवा एल पण आहे बघा, थोडासा आतमध्ये आहे आणि थोडासा बाहेर आहे, बरोबर आहे का. तरी सुद्धा काय Partial. केलेलं आहे आपण, हा इट इज अ पार्शियली इनसाइड द क्लिपिंग विंडो, पण तरी सुद्धा तो कम्प्लीट कॅरेक्टर आणि त्याच्या आधीचे कॅरेक्टर्स काय केलेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत. So in this method we keep the character of the string which lies inside the clip window and remove all the characters. मग पार्शियल असलं तरी काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. ते ओव्हरलॅपिंग काय केलेलं आहे असेल तर ते कॅरेक्टर सुद्धा काढून टाकले. त्यामुळे WE तर जाणारच होतं, पण L पण गेलेला आहे. And then we have a last method that is the individual. मग L जे पार्शियली विजिबल होतं ना, तेवढंच फक्त तुम्हाला क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये दिसतंय, बरोबर आहे का. Yes, ma'am. येस Yes, ma'am. ओके, आणि ह्याला काय म्हणतात, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर क्लिपिंग. मग एलचा पोर्शन, कुठला पोर्शन क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये आहे, जेवढा पोर्शन ओव्हरलॅप आणि त्याच्या बाहेर आहे तेवढाच फक्त काय केलेला आहे, रिमूव्ह केलाय, रिजेक्ट केलाय. अदर पोर्शन विच इज अ पार्ट ऑफ अ क्लिपिंग विंडो दॅट इज ऍक्सेप्टेड अँड मेक इट विजिबल टू द ऑल. ओके, तर हे 3 अगदी सिंपल आहेत. कधी कधी 2 मार्काला विचारलं जातं की लिस्ट आउट द टेक्स्ट क्लिपिंग मेथड्स. तर ह्या 3 मेथडची नावं लिहायची, ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग, ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर क्लिपिंग. ओके, हे 3 मेथड्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचं एक्झाम्पल तयार करून ठेवा, तुमचं स्वतःचं नाव घ्या किंवा कुठलीही स्ट्रिंग घ्या, इट डझंट मॅटर, फक्त तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे.
आणि 6 मार्काच्या ह्याला तुम्हाला हे कम्प्लीट एक्सप्लेनेशन विथ द डायग्राम जर तुम्ही दिलं तर तुम्हाला 6 पैकी 6 मिळतात. राहिला प्रश्न एमसीक्यूचा. एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाईल विच इज द टेक्स्ट क्लिपिंग मेथड, आणि ह्या 3 पैकी एक नाव असेल, अदर ऑप्शन्स वेगळे असतील. यू मस्ट हॅव टू सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. ओके, तर ह्याच पद्धतीचा आपल्याकडे काय कॅरेक्टर जनरेशन मेथड आहे. तो कॉन्सेप्ट आणि हा कॉन्सेप्ट एकत्र करायचा नाही. इट इज अ रिमूव्हिंग ऑफ द कॅरेक्टर, देर इज द जनरेशन ऑफ द कॅरेक्टर. ओके, तर ह्या 2 गोष्टी कन्फ्यूज करू नका, अदरवाइज यू विल लूज द मार्क्स. ओके, हा सिंपल पॉइंट आहे जो कव्हर केला. आता आपले 3 मेन अल्गोरिदम आहेत जे आपण नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करूयात. ओके, नेक्स्ट 2 ते 3 लेक्चर्स मध्ये आपण हे कम्प्लीट करूया. फाईन. त्याच्या व्यतिरिक्त कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? आजचे रेकॉर्डिंग मी टाकते, तुम्ही चेक करा. कुणाला काही डाऊट असेल तर पुन्हा ते पहा, आणि एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला मी देते ग्रुपवरती, तर तेवढा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ओके, सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू अँड गुड डे. ओके, हॅलो मॅम. Hello, ma'am. Roll number 57 is present, but due to network issue, she is left. तर त्यांचा रोल नंबर टाकून ठेवा, हॅलो जे मॅम. आहेत त्यांचे फ्रेंड. हा बोला. मॅम ते क्लिपिंगचा प्रोग्राम घ्याल का प्रॅक्टिकलला किंवा एखाद्या पिरियडला? हो हो, घेणार की. तुम्हाला घेणार. त्या मी का परत घ्यायचं म्हणते की जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा तो कॉन्सेप्ट त्यावेळेस रिवाइज करता येईल. ओके, त्यामुळे Okay, आपण ma'am. ते परत घेऊयात. ठीक आहे. ओके मॅम. सो सगळ्यांनी अटेंडन्स दिली आहे असं गृहीत करून आपण इथं थांबतोय.